नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे, परंतु अद्यापही काही शेतकरी बांधवांना हा हप्ता मिळालेला नाही। मग त्यासाठी आपण कोठे तक्रार करावी, कशा प्रकारे तक्रार करावी, कशामुळे हा हप्ता मिळाला नसेल याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तुमचा हप्ता मिळण्यासाठी मदत नक्की होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की 5 ऑक्टोबर रोजी पोहरादेवी वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचे बटन दाबून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। मग आपल्या राज्यातील 91.52 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी हा हप्ता मिळालेला आहे। मग एवढ्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता पाठवण्यात आलेला आहे, परंतु काही शेतकरी मित्रांना या ठिकाणी अद्यापही हा हप्ता मिळालेला नाही। तर मग मित्रांनो, पीएम किसान योजनेचे ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। बँक खाते आधार सोबत लिंक असणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असेल त्यांना 18व्या हप्त्याचे तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 5व्या हप्त्याचा लाभ मिळालेला असेल। मग तुमचे जर हे ई-केवायसी आणि बँक खाते आधार लिंक नसेल तर तुम्हाला तो हप्ता राहू शकतो, तर ते केले नसेल तर पूर्ण करून घ्या। जर तुमच्या खात्यात 18व्या हप्ता जमा झाला नसेल आणि 5वा हप्ता जमा झाला नसेल तर 2000 रुपये जमा झाले नसतील तर सर्वात अगोदर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे चेक करणे गरजेचे आहे। मग तुमच्या बँक खात्याचा तपशील, आधार क्रमांक यासारखी माहिती व्यवस्थित आणि योग्य भरलेली की नाही ते तपासा। जर यात काही चूक झाली असेल तर तुमची रक्कम अटकू शकते। मग मित्रांनो, आपण आपलं नाव कसं तपासायचं, तर ज्यांचे नाव पीएम किसानच्या यादीत आहे त्यांना सर्वांना या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही हप्ता मिळत असतो। मग आपण पीएम किसान पोर्टलवर जाऊन म्हणजे pmkisan.gov.in या साईटवर गेल्यावर फार्मर कॉर्नरवर बेनिफिशरी स्टेटस या बॉक्सवर क्लिक करा। या ठिकाणी नोंदणीकृत तुमचा मोबाईल क्रमांक टाका। मग नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। तुम्हाला त्या ठिकाणी गेट डाटावर क्लिक करावं लागेल, तुमच्या खात्याचे स्टेटस दिसेल। मग त्या ठिकाणी तुमची यादी तुम्हाला दिसणार आहे। मग जर यादीत नाव नसेल आणि किंवा असून पण आले नसेल तर तुम्हाला मग कुठे तक्रार करावी लागेल, तर खाली या ठिकाणी आपण तक्रार करायची आहे। काही चूक झाली असल्यास अथवा हप्ता न जमा झाल्यास शेतकरी हेल्पलाईन क्रमांक 155 261 किंवा टोल फ्री क्रमांक 1800 115526 वर कॉल करू शकता किंवा 011 23 38 10 92 या क्रमांकावर तुम्ही मदत मागू शकतात। मग शेतकरी पीएम किसान ICT@gov.in च्या माध्यमात सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता। मग या ठिकाणी तुम्ही तक्रार नोंदवून तुमचा हप्ता तुम्हाला मिळेल। मग यामुळे मित्रांनो, जर तुमचे काही सर्व प्रक्रिया पूर्ण असल्यावरही हप्ता मिळत नसेल तर या ठिकाणी नक्की तक्रार करा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे ज्यांना हप्ता मिळाला नसेल त्यांना मदत होईल। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।